आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे आणि प्रत्येक मंदिरात तुफान गर्दी असते आणि मी सध्या वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरामध्ये आहे आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी अत्यंत महत्त्वाचं ज्योतिर्लिंग आहे। त्यामुळे या मंदिरात फक्त महाराष्ट्र नाही, कुठल्या राज्याचे नाही तर देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे भाविक या ठिकाणी येत असतात आणि आज पहाटेपासूनच जी आहे गर्दी खूप मोठ्या प्रमाणात असते। आपण बघतोय मंदिरामध्ये झुंबड आहे, अनेक भागातील भक्त या ठिकाणी आहेत। विशेष करून पुरुषांना कमरेच्या वरील कापड सगळं काढून आतमध्ये जावं लागतं आणि अभिषेक वगैरे या सगळ्या धार्मिक पूजा अर्चा या ठिकाणी दिवसभर होत असतात। श्रावण महिन्यात पूर्ण महिना या ठिकाणी धार्मिक पारंपरिक सगळ्या विधी पार होत असतात। मात्र आजचा विधी म्हणजे खास विशेष असतो, कारण सोमवारी श्रावणातला सोमवार हा जास्त पवित्र मानला जातो। त्यामुळे आपण बघतोय कशा पद्धतीने गर्दी आहे, अगदी पहाटेपासूनच या ठिकाणी गर्दी झालेली आहे। एक महत्त्व आहे घृष्णेश्वर मंदिराचा, एक कथा आहे, एक इतिहास आहे, एक परंपरा सांगितली जाते। माझ्यासोबत गुरुजी आहेत, वैद्य गुरुजी। गुरुजी, नेमकी काय घृष्णेश्वराची या ठिकाणी कथा सांगितली जाते की 12 ज्योतिर्लिंग ची यात्रा जोपर्यंत घृष्णेश्वराची दर्शन होत नाही तोपर्यंत पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं। आपल्या भारतात जी 12 ज्योतिर्लिंग त्यापैकी शेवटचं ज्योतिर्लिंग आहे। या ठिकाणी सुधर्मा नावाचा राजा होता। त्या राजाची पत्नी होती सुदेहा। बरेच वर्ष त्यांना पुत्रसंतान न झाल्यामुळे त्याची लहानी बहीण कृष्णा हिच्याशी पुनर्विवाह त्या राजाचा झाला। कृष्णाला पुत्रसंतान प्राप्त झाल्यानंतर मोठ्या बहिणीला मत्सर निर्माण झाला। तिने एक दिवस त्या मुलाला एलगंगा नदी आहे त्याच्यामध्ये विसर्जित केलं। त्या ठिकाणी कृष्णेचा एक नियम होता की ती रोज सकाळी उठून 108 पार्थिव शिवलिंग बनवायची। पार्थिव शिवलिंग म्हणजे मातीचे शिवलिंग बनवून ब्रह्ममुहूर्तावर उठून त्याचं पूजन करून त्या शिवालय तीर्थकुंडात ती विसर्जित करायची। असं करीत असताना त्या ठिकाणी तो मुलगा पाण्यावर तरंगताना तिला दिसला। त्या ठिकाणी साक्षात शंकर प्रगट झाले। त्या शंकराला तिने वर मागितला की माझी जी बहीण आहे तिच्या मनामध्ये जो मत्सर निर्माण झाला, या ठिकाणी तुम्ही तिच्यामुळे प्रगट झाला तर असं वरदान द्या की जो या ठिकाणी येईल माझी तुमची पूजा अर्चा करील, ज्योतिर्लिंगाचे स्वरूप तुम्ही इथं प्रगट व्हा आणि प्रत्येकाचा मनोभावे जो त्याचं पूजन करील त्याच्या मनातला मत्सर क्लेश निघून जाईल आणि त्याला पुत्र संतान प्राप्त होईल असं एक वरदान तुम्ही मला द्या। असं करून त्या ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात शंकर इथं प्रगट झाला। भाविकांची तर नेहमी गर्दी असतेच असते, खास करून श्रावण महिन्यातल्या सोमवाराला कशी गर्दी? सोमवारी नेहमीपेक्षा डबल गर्दी या ठिकाणी असते। साधारण 4-5 लाख भाविक या ठिकाणी सोमवारी श्रावणातले येतात। दिवसभर देवस्थान ट्रस्टने अशी उत्तम व्यवस्था या ठिकाणी केली आहे। पाण्याची, फराळाची भाविकांसाठी बॅरिकेड्स लावलेले आहेत आणि त्यानंतर संध्याकाळी रात्री 9 वाजता या ठिकाणी भाविकांच्या म्हणजे आपली महापूजा असते श्रावणातल्या सोमवारी, दर सोमवारी संध्याकाळी 9 वाजता रात्री। निश्चितपणे बघितलं आपण की विशेष करून जे आहेत फार मोठ्या प्रमाणात जो आहे तरुण या मंदिरामध्ये येतोय, भम बोले म्हणत या ठिकाणी भाविक आणि विशेष करून तरुण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसतो। ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे, कारण आजच्या पिढीला वेगवेगळ्या पद्धतीने नाव ठेवलं जातं मात्र तो तेवढाच धार्मिक दिसतो आहे आणि या ठिकाणी दर्शनासाठी किंवा प्रत्येक ठिकाणी हा तरुण दिसतोय। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, वेरूळ।